देवाच्या नामचिंतनाच्या जोरावर पडलंकेत हनुमंतराय पोहोचले. करोनी उठान अशा पद्धतीने हनुमंतरायचं उठाण परलंकेच्या ठिकाणी गेलं. तिथं असणाऱ्या या ठिकाणी तिथालची राणी, त्या लंकेचे असणारे 3 भाग आहेत. एक लंका, एक निकुंभला आणि एक असणारी परलंका. त्या परलंकेची राणी असणारी क्रोंचा, राजा रावणाची भगिनी बहीण. राजा रावणासोबत युद्ध करीत असताना मेहण्यात असणारी वध झाला. म्हणून आता या ठिकाणी माझ्या बहिणीचा असणारा उपजीविका कशी होईल, माझ्या बहिणीचा असणारा उदरनिर्वाहाचं साधन काय व्हावं, म्हणून तेव्हापासून आणि बहिणीच्या आयुष्यामध्ये संकट आल्याच्या नंतर भावानं पाठीराखा व्हावं हे आमचं रामायण शिकवतंय. अशा पद्धतीनं तिच्या असणाऱ्या उपजीविकेसाठी काही परलंकेचा असणारा भाग राजा रावणानं दिला. चोळी बांगडी म्हणा, बक्षीस म्हणा, दान म्हणा, काही म्हणा, ताटे म्हणा तुमच्या भाषेत. अशा पद्धतीने दिलं. तिच्या जिमतीला 14,000 राक्षसींची फौज आहे. हनुमंतरायचं उड्डाण गेलं. त्या असणाऱ्या राक्षसीने हनुमंतरायला धरलं. म्हणजे कोण कुठं आला, कशाला आला, इथे येण्याचं काही कारण नाही. आपल्याकडे समजा काही मिळणार नसल्यावर काही बोलता येत नाही. आपण खरी कुठे मागच्या पुढचा काही संदर्भ असले तर बोलता येते. त्या राक्षसीने हनुमंतरायला धरलं. एक म्हणली मी सकाळपासून उपाशी आहे, त्याला मी खाते. दुसरी म्हणली येडी झाली का काय, मी 2 दिवस झालं उपाशी आहे, माझा काही विचार करते का नाही, मला खायचंय त्याला. तिसरी म्हणली तुम्ही गप्प बसा, मला गोड पदार्थ लय आवडत नाही. खरे की नाही, लाडू सारखं दिसतंय म्हणले, मी याला टप्प निघळीते. चौथी म्हणली आज तुम्ही असं येड्यावानी काय करतात, तुम्हाला बक्षीस पाहिजे का नाही, बक्षीस बक्षिसाला मुलास येतं बघ का. म्हणले ह्याला खायचं आणि आपल्या राणीकडे नेलं ना ती ह्याला खाईल आणि ती प्रसन्न झाले तर आपल्याला बक्षीस देईल. असा विचार केला. हनुमंतराय घेऊन गेले. सगळी तयारी झाली. तिने सांगितलं त्याला धरा, तुकडे करा आणि माझ्या पुढे आणा ताट वाढून. हनुमंतराय म्हणले बुद्धिमत्ता वरिष्ठ असते. म्हणले तुम्ही दिसायलाच एवढ्या मोठी दिसायला लागल्या माता मावल्या पण या ठिकाणी असताना तुम्हाला समजा ना. म्हणले मला कापल्यावर, मला तोडल्यावर माझं रक्त निघून जाईल, माझं मांस वाळून जाईल, मी एकटं दिसायला बारक आहे, त्याच्यातला अर्धा हिस्सा निघून जाईल ना. समजा एक भाकर आहे, त्याच्यातले काट काढली आपण, म्हणजे एक करपाली होती ती बी काढली, खालून डाग लागलेला होता ती बी काढली, चुलीवर भाजलेली होती त्याला एक कोळसा शिरला होता तिचा एक तुकडा मारला, किती राहिली शिल्लक, कोरभरच राहील ना. त्या कोरभरीन तुझं पोट भरेल का, म्हणजे नाही, मग काय करू, म्हणजे आजच उडी टाकतो ना. चांगलं आहे हो, चांगलं आहे म्हणले, काहीच खटपट करायची गरज नाही. आयतं जेवायला असतो म्हणजे ठीक आहे. या ठिकाणी असणार आणि आपण स्वयंपाक करायचं म्हणजे हाताला चटके बसतात, चटके बसतात ना. आधी हाताला चटके